सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। तर आज आपण बघणार आहोत काडीचा प्रामाणिकपणा। काडी माहिती आहे ना आपल्याला? तर काडी कशा प्रकारे प्रामाणिक राहते, काडीचा प्रामाणिकपणा बघणार आहोत। तर उदाहरण, बोधिसत्वाच्या उदाहरणावरून काडी कशाप्रमाणे प्रामाणिक राहते आणि काडीप्रमाणेच आपण माणसं सुद्धा प्रामाणिक असायला पाहिजे। तर आजची आपली ही गोष्ट आहे कुहक जातक नंबर 89 मधली। एकेकाळी एका गावी एक जटिल तपस्वी राहत असे। जटिल म्हणजे ज्याला जटा राहतात नाही का, लांब लांब जटा। तर लांब लांब जटा असणारा एक तपस्वी, तपस्या करणारा एका गावात राहत होता। त्याच्या एका गृहस्थ शिष्याच्या घरी तो वारंवार भिक्षेसाठी येत असे। आणि तो तपस्वी जो होता त्याचा एक शिष्य होता, तो गृहस्थ होता। तर त्या गृहस्थ शिष्याकडे हा जटिल तपस्वी वारंवार भिक्षेकरिता जात असायचा त्याच्या घरी। त्या गृहस्थाने त्याला जवळच्या जंगलात एक प्रशस्त पर्णकुटिका बांधून दिली होती। तर त्याचा जो शिष्य होता, गृहस्थ शिष्य, त्यांनी त्याच्यासाठी काय केली, तर एका त्याच्या जवळच्या जंगलामध्ये एक त्याला पर्णकुटिका बांधून दिली, राहण्यासाठी कुटी बांधून दिली। त्या गृहस्थाचा त्याच्यावर इतका विश्वास होता की त्याला तो जीवन मुक्त समजत असे। तो जो गृहस्थ होता त्याच्या त्या जटिल तपस्वीवर इतका विश्वास होता की तो समजायचा त्याला की हा जीवनापासून मुक्त आहे, असा तो समजत होता आपल्या गुरुला, शिष्य। त्या गावाच्या आसपास बऱ्याच चोऱ्या होऊ लागल्या। ज्या गावामध्ये हा शिष्य आणि हा जटिल तपस्वी राहत होता त्या गावामध्ये खूप चोऱ्या होऊ लागल्या। तेव्हा गृहस्थाने आपल्या जवळ असलेल्या 100 मोहरा त्या जटिलाच्या पर्णशाळेत जाऊन तिसऱ्या कोणाला कळू न देता जमिनीत गाडून टाकल्या। आता हा जो शिष्य होता, गृहस्थ शिष्य, ह्याच्या आपल्या गुरुवर, ह्या जटिल तपस्वीवर खूप जास्ती विश्वास होता। आणि विश्वास असल्यामुळे त्या गावामध्ये काय झालं, चोऱ्या होण्या सुरू झाल्या। तर याला वाटलं की माझ्या घरची पण चोरी होणार आणि माझ्याजवळ जोही धन आहे, धन संपत्ती आहे, सोनं वगैरे आहे, तो कुणीही चोरून घेऊन जाईल। म्हणून ह्याने काय केलं, तर याने जो आपल्या गुरुसाठी, त्या जटिल तपस्वीसाठी जी पर्णकुटिका बांधून दिली होती, त्या पर्णकुटिकामध्ये जाऊन आपल्या गुरुला सांगून, त्या जटिल तपस्वीला सांगून त्यांनी काय केलं, तिथे तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला कळू न देता ते धन जे होतं त्याच्याजवळ ते कुठे टाकलं, 100 मोहरे होते, 100 मोहरे, ते धन त्या पर्णकुटिकामध्ये जमिनीच्या आतमध्ये त्याने गाडून टाकले। तिसऱ्या कुणाला ही गोष्ट माहित नव्हती, फक्त दोघा जणांना माहित होती। कुणाला? तो जटिल तपस्वी आणि हा गृहस्थ उपासक। आणि तो जटिलाला म्हणाला, भदंत, माझ्याजवळ असलेले सर्व धन या येथे मी पुरले आहे। आणि त्याने काय केलं, तो जटिल तपस्वी होता त्याला म्हणतो, भदंत, माझ्याजवळ जेवढेही धन होते ते मी ह्या जागे इथे पुरलेले आहे, त्याचा तुम्ही आता सांभाळ करा। 100 मोहरे धन होता, त्याचा आता तुम्ही सांभाळ करा, असा तो आपल्या त्या जटिल तपस्वीला म्हणू लागला। तर तो जटिल तपस्वी त्याला म्हणाला, हे तुझे बोलणे योग्य नाही। जटिल तपस्वी त्याला म्हणतो आपल्या शिष्याला की हे जे तू बोलत आहेस हे तुझे बोलणे योग्य नाही, कारण मला दुसऱ्याच्या धनाचा लोभ नाही आहे। तो जटिल तपस्वी त्या शिष्याला सांगतो की मला दुसऱ्याच्या धनाचा लोभ नाही आहे व तुझी माझी मैत्री असल्यामुळे ही गोष्ट दुसऱ्याला कळविणे उचित होणार नाही। मला धनाचा अजिबातही लोभ नाही आहे आणि तुझी आणि माझी कनिष्ठ अशी जवळची मैत्री असल्यामुळे ही गोष्ट दुसऱ्याला कळविणे उचित सुद्धा होणार नाही। आणि अशा प्रकारे मग त्या जटिलाला नमस्कार करून, वंदन करून तो गृहस्थ आपल्या घरी निघून गेला। काही दिवस गेल्यावर जटिलाने असा विचार केला की मी या 100 मोहरा घेऊन दुसऱ्या गावी गेलो तर मला सुखाने उपजीविका करता येईल। आता त्याच्या मनामध्ये, त्या जटिल तपस्वीच्या मनामध्ये लालच आला। त्याला वाटलं की ह्या 100 मोहरा इथे आहेत नाही, ह्याची जाणकारी माझ्या आणि त्या शिष्याच्या व्यतिरिक्त कुणाला आहे नाही। याच्या मनामध्ये लालच आला आणि याने काय केलं, विचार केला असा की जर मी ह्या 100 मोहरा आपल्या सोबत घेऊन गेलो दुसऱ्या गावात
तर मी सुखाने राहील आणि सुखाने मी जगू शकणार, सुखाने उपजीविका मला करता येणार. अशा प्रकारे त्याने विचार केला. त्याने ते द्रव्य दुसऱ्या एका ठिकाणी गाडून ठेवले आणि जो तिथे त्या जागी जे गाडलेलं होतं तिथून त्यांनी काढलं आणि ते दुसऱ्या जागी त्यांनी गाडून ठेवले. व भिक्षेसाठी तो त्या गृहस्थाच्या घरी गेला आणि भिक्षा ग्रहण करासाठी तो जो शिष्य होता त्याच्या गृहस्थ त्याच्या घरी भिक्षा ग्रहण करण्यासाठी गेला. तेथे गृहस्थाने त्याचे आदरातिथ्य चांगले करून त्याला जेवयास घातले. आणि तो जो गृहस्थ होता तो त्याचा खूप विश्वास होता ह्या जटिल तपस्वीवर, तर त्यांनी त्यांचे खूप आदर केलं, छान वेलकम केलं त्यांचं आणि त्याला भोजन खाऊ घातलं. भोजनानंतर तो जटिल तपस्वी म्हणाला, मी काही दिवसासाठी दुसऱ्या एका गावी जाणार आहे. भोजन केलं त्यांनी त्या जटिल तपस्वीने आणि तो त्या शिष्याला म्हणतो आपल्या की काही दिवसानंतर मी एका दुसऱ्या गावाला जाणार आहे. चिरकाल एकाच ठिकाणी राहिल्यामुळे तपस्व्याला त्या ठिकाणाचा लोभ जडतो. एकाच ठिकाणी खूप दिवसांपर्यंत खूप वर्षांपर्यंत राहिल्यामुळे तपस्वीला त्या जागेचा लोभ वाटायला लागतो. अशा प्रकारे तो तपस्वी त्या गृहस्थाला सांगतो. पण अशा लोभात गुरटून जाणे आम्हा लोकांना योग्य नाही आणि लोभ वाटायला तर लागतो आणि अशा लोभाच्या याच्यामध्ये फसून राहणे आमच्यासाठी आमच्या तपस्वी लोकांसाठी योग्य नाही आहे. म्हणून काही दिवस स्थानांतर करून मी परत येईल. काही दिवस मी दुसऱ्या गावाला राहणार कुठेतरी दुसरीकडे आणि तिथे राहिल्यानंतर मी इथेच परत येणार. तो आपल्या शिष्याला म्हणतो तोपर्यंत तुम्ही आपला पणशाला सांभाळा. जेव्हापर्यंत मी येत नाही तेव्हापर्यंत तुम्ही जे पर्णकुटी मला बनवून दिलेली आहे ते तुम्ही सांभाळा, त्याची देखभाल तुम्ही करा. बिचाऱ्या गृहस्थाला आपला गुरु परवानगी जातो म्हणून फार वाईट वाटले. तो जो गृहस्थ होता त्याला खूप श्रद्धा होती त्या गुरुबद्दल आपल्या, तर त्याला खूप वाईट वाटत होता की माझा गुरु जो आहे तो आता दुसरीकडे जात आहे. वाईट वाटत होता. तर तो त्या जटिलाला काही अंतरावर पोहोचून परत घरी आला. त्या जटिल तपस्व्याला काही अंतरापर्यंत सोडून दिलं त्यांनी आणि तो गृहस्थ परत आपल्या घरी आला. त्या दिवशी आमचे बोधिसत्व व्यापारासाठी गावोगावी हिंडत होते. ज्या दिवशी तो तपस्वी गावाला जायसाठी निघाला आणि त्याला त्या गृहस्थांनी अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडून दिलं आणि परत घरी आला, त्याच दिवशी आमचे जे बोधिसत्व होते व्यापार करण्यासाठी गावोगावी फिरत होते. त्या गृहस्थाकडे पाहुणा म्हणून उतरले होते आणि पाहुणे नाहीत आपल्या घरी, तर त्या गृहस्थाच्या घरी ते पाहुणा म्हणून उतरले होते. त्या गृहस्थाने माघारे येऊन बोधिसत्वापाशी आपल्या गुरुची फार वाखाणणी केली. आणि बोधिसत्व जेव्हा त्यांच्या घरी उतरले पाहुणे म्हणून, तर हा जो गृहस्थ होता याने बोधिसत्वापाशी आपल्या गुरुची खूप तारीफ प्रशंसा कौतुक केलं. जटिल ही मोठा धूर्त होता. आपल्या मागोमाग जाऊन गृहस्थ आपले द्रव्य उकरून पाहिल व ते न दिसल्यामुळे आपणाला वाटेत पकडील असा त्याला संशय आला. आता जो जटिल तपस्वी होता त्याने विचार केला होता की हा जो धन आहे हा मी इथून घेऊन दुसऱ्या गावाला जातो आणि तिथे मी सुखाने उपजीविका करतो, सुखाने राहणार ह्या धन घेऊन गेलो तर. पण आता यांनी विचार केला की माझा जो गृहस्थ आहे उपासक तो पण खूप हुशार आहे. मी गावाला गेल्यावर हा नक्कीच इथे येणार पर्णकुटीमध्ये आणि तो खोदून पाहणार की धन माझं व्यवस्थित आहे की नाही आहे. म्हणून त्याने काय केलं, आपल्या मागोमाग जाऊन गृहस्थ आपले द्रव्य उकरून पाहिल व ते न दिसल्यामुळे आपणाला वाटेत पकडील असा त्याला संशय आला आणि तो जाऊन पाहिल तिथे माझं धन आहे का, आणि जर त्याला तो धन दिसला नाही तर मला तो रस्त्यामध्येच येऊन पकडून घेणार आणि अशा प्रकारे माझी चोरी सापडली जाईल. आपल्यावरची त्या गृहस्थाची श्रद्धा वाढावी आणि 2-3 दिवस तरी त्याने आपल्या द्रव्याच्या वाटेला जाऊ नये अशा उद्देशाने तो पुन्हा त्या गृहस्थाच्या घरी आला. आणि त्यांनी काय केलं की माझ्यावर जे श्रद्धा आहे ह्या गृहस्थाची ही पुन्हा वाढायला पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं, पुन्हा तो त्या गृहस्थाच्या घरी परत आला. त्याला पाहून गृहस्थ म्हणाला, भदंत आपण इतक्या दुरून परत आलात हे काय? आताच त्यांनी अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडून दिलं होतं काही दुरीपर्यंत, आणि त्या गृहस्थाने बघितलं की हे जे भदंत आहेत हे पुन्हा आता परत आलेत. तर तो म्हणतो गृहस्थ त्यांना की आपण इतक्या दुरून परत आलात हे का बरं? तर जटिल म्हणाला, तुमच्या घरची गवताची काडी माझ्या जटेत अडकून राहिली.
तुमच्या घरी मी जेव्हा भोजन करायला आलो होतो, तर भोजन करून जेव्हा मी निघालो, तर तुमच्या घरची गवताची जी काडी राहते ती माझ्या जटेला अडकून राहिली आणि ती काडी मी तुम्हाला परत करण्यासाठी येथे आलेलो आहो. आता कुणालाही वाटेल गवताची काडी परत करायला आला तर किती हा म्हणजे विश्वासू माणूस असेल. अजिबातही याच्या मनामध्ये कुणाबद्दल द्वेष, राग आणि लालच तर अजिबातही नसेल. तर त्याला गृहस्थ म्हणाला, या कामासाठी आपण एवढी तसदी व्यर्थ घेतली. गृहस्थ त्याला म्हणतो की ह्या एवढ्याशा कामासाठी तुम्ही एवढा त्रास घेतला, एवढ्या लांबून तुम्ही इथे आले, एका गवताच्या काडीने आमचे काय होणार आहे. तो गृहस्थ त्याला नाही, तो उपासक, तो जटिल तपस्वी त्याला म्हणतो की एका गवताच्या काडीने आमचे काय होणार आहे. बरे, जर आपल्या शीलाचा भंग होईल असे आपणास वाटत असेल तर ती इथेच फेकून द्या म्हणजे झाले. तर तो उपासक म्हणतो, गृहस्थ उपासक, की जर तुमच्या शीलाचा भंग होत असेल हे एका गवताच्या काडीमुळे, तर तुम्ही ह्या गवताची काडी इथेच फेकून द्यावे आणि तुम्ही जावे. तर जटिलाने गवताची काडी फेकून दिली व तो चालता झाला. आणि त्या जटिलाने काय केले, ते गवताची काडी आपल्या जटामधून काढली आणि ती फेकून दिली आणि तो तिथून चालता झाला. बोधिसत्व त्याचे भाषण ऐकत होते. बोधिसत्व पाहुणे म्हणून आले होते त्याच्या घरी आणि ते त्यांचे भाषण ऐकत होते व तापसाने काडी फेकून दिली हा प्रकारही त्याने पाहिला. बोधिसत्वाने बघितलं की हा जो तपस्वी आला होता याने आता ही आपल्या जटामधून काडी काढली गवताची आणि ही फेकून दिली. तो जटिल म्हणाला, हा तपस्वी मोठा लबाड दिसतो. तो म्हणाला की हा जो तपस्वी आहे, हा जटिल आहे, हा खूप लबाड दिसतो. मला अशी शंका येते की तुम्ही काहीतरी द्रव्य त्याच्या स्वाधीन केले असावे. आपले बोधिसत्व म्हणतो त्या गृहस्थ उपासकाला की हा जो जटिल आहे हा मला खूप लबाड दिसतो आणि मला अशी शंका येते की तुम्ही आपल्या जवळच्या काहीतरी पदार्थ, द्रव्य त्याच्याजवळ ठेवलं असेल व तो ते उपटण्याचा प्रयत्न करीत असावा आणि तुम्ही तुमच्या द्रव्य त्याच्याजवळ ठेवलं असेल आणि तो द्रव्य तो घेऊन पडून जायचा प्रयत्न करत असेल. तर गृहस्थ म्हणाला, मी 100 मोहरा याच्या पर्णकुटिकेत गाडून ठेवले आहेत. गृहस्थाने सांगितलं आपल्या बोधिसत्वाला की मी माझ्या 100 मोहऱ्या जे आहेत ते मी याच्या पर्णकुटीमध्ये गाडून ठेवले आहेत. एवढेच काय, ते याशिवाय याला मी दुसरे काही दिले नाही. एवढंच दिलेलं आहे आणि याच्याशिवाय मी त्याला दुसरं काहीही दिले नाही. बोधिसत्व म्हणाला, तर मग तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या मोहऱ्यांचा शोध करा. बोधिसत्व त्या गृहस्थ उपासकाला म्हणतात की जर तुम्ही 100 मोहऱ्या त्याला दिल्या होत्या त्याच्या पर्णकुटिकेमध्ये ठेवायसाठी, तर तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या मोहरांचा शोध करा आणि जर त्या तेथे सापडल्या नाहीत तर या लुच्च्या तपस्व्याने त्या लांबवल्या असल्या पाहिजेत असे खास समजा. आणि तुम्ही जर तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या मोहरे सापडले नाही तर ते कुणी नेले असतील, ह्या तपस्वाने नेले असतील असंच तुम्ही समजा. त्या गृहस्थाने जटिलाच्या पर्णकुटीचे धाव घेतली आणि बोधिसत्वाच्या सांगल्याप्रमाणे तो जो जटिल होता तो गेला त्या पर्णकुटिकेमध्ये आणि तो पाहतो तो मोहरा पुरलेल्या ठिकाणातून नाहीशा झाल्या आहेत आणि जिथे त्याने त्या 100 मोहऱ्या पुरल्या होत्या आतमध्ये, जमिनीच्या आतमध्ये गाडून ठेवल्या होत्या, त्या तिथे आता होत्याच नाही. त्यांनी बघून घेतलं. तेव्हा त्याने त्या जटिलाला दुसऱ्या गावी जात असताना वाटेत आडवून पकडून आणले आणि त्यांनी काय केलं, मग त्याला माहिती पडलं की हाच माझ्या मोहऱ्या घेऊन जात आहे. तर तो जटिल ज्या रस्त्याने जात होता रस्त्यातच त्यांनी त्याला पकडलं आणि त्याला आळून पकडून आणले. तेव्हा बोधिसत्वासमोर जटिलाने आपला गुन्हा कबूल केला आणि मग त्या बोधिसत्वासमोर तो जो जटिल तपस्वी होता त्याने आपला गुन्हा कबूल केला व दुसऱ्या ठिकाणी गाडून ठेवलेल्या मोहऱ्या त्या गृहस्थाला स्वाधीन केल्या. आणि त्यांनी काय केलं होतं, दुसऱ्या ठिकाणी गाडून ठेवल्या होत्या त्या मोहऱ्या 100 मोहऱ्या त्याला वापस करून टाकले त्या तपस्वीने. तेव्हा बोधिसत्व म्हणाले, गवताच्या काडीचा प्रामाणिकपणा दाखवित असता तू गोड गोड बोलून त्या गृहस्थाला ठकविलेस. तू गवताची जी काडी होती त्याच्या प्रामाणिकपणा दाखवण्याच्या उद्देशामध्ये त्याच्या मागे तू ह्या गोड गोड बोलण्यामुळे ह्या गृहस्थाला तू ठगवला. परंतु 100 मोहरा चोरणाऱ्याला तुला मुळीच लाज वाटली नाही आणि तू प्रामाणिकपणा दाखवत होता गवताच्या काडीसाठी आणि 100 मोहऱ्या चोऱ्यासाठी तुला
लाज काही वाटली नाही का? पुन्हा अशा तऱ्हेचे पाप कृत्य करून व वरून दांभिकपणा दाखवून लोकांना फसवू नको. बोधिसत्वांनी त्याला समजवलं की तू पुन्हा अशा प्रकारे लबाडीपणा करू नको आणि आपलं चांगुलपणा दाखवून लोकांना फसवू नको. गवताच्या काडीबद्दल जे प्रामाणिकपणा दाखवितात त्यांना मोठी चोरी करण्यास लाज वाटणार नाही असे खास समजावे. जे लोक असं दाखवतात गवताच्या काडीप्रमाणे की खूप आम्ही प्रामाणिक आहो, आमच्या इतका प्रामाणिक कुणीही नाही, बरोबर, तर ते 1 रुपयाची दाखवतात इमानदारी, परंतु त्याच्या मागे लाखोचा घपला करतात आणि लाखोची चोरी करतात असेही बरेचसे लोक असतात. तर गवताच्या काडीबद्दल जे प्रामाणिकपणा दाखवतात आणि छोट्याशा पैशाचे जे प्रामाणिकपणा दाखवतात त्यांना मोठी चोरी करण्यासाठी कधीही लाज वाटत नाही. अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती काडीचा प्रामाणिकपणा. आणि आपण बघितलं एका जटिल तपस्वीची गोष्ट आणि एका गृहस्थाची गोष्ट. साधू साधू साधू.